नमस्कार सर्वांना. आज राजस्थान ट्रिपचा माझा दुसरा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये आमेर फोर्ट, हवा महल, जंतर मंतर म्हणजे नक्की काय, तसंच बापू बाजारचा एक छोटासा टूर मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज सकाळीच मस्त रेडी झालेली आहे. रेड कलरचा आज आउटफिट घातलेला आहे सगळ्यांनीच, कारण आजची थीम होती रेड वन पीस. त्यामुळे सगळेजण रेड कलरमध्ये तयार झालेले आहेत. सकाळी लवकर उठून बाहेर पडायचं होतं, त्यासाठी नाश्ता करायला खाली लवकरच आलो. एवढ्या सकाळी नाश्ता करण्याची सवय नाही, पण आता लावून घ्यावी लागली, कारण मग उपाशी गेलं तर मग तेवढी एनर्जी आपल्याला मिळत नाही. आणि ते एवढे पदार्थ पाहून ना काय खाऊन काय नाही असं होत होतं. तर आता ही माझी सोलो ट्रिप पहिलीच. सोलो ट्रिपच्या दरम्यान काय होतं, की स्वतःला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. जसं की प्रवासाचं नियोजन, नवीन ठिकाणी जगणं आणि अनोळखी लोकांशी संवाद साधणं. हे अनुभव जे आहेत ना, ते आपला आत्मविश्वास वाढवतात. नवीन लोक आणि संस्कृतीशी आपण परिचय करत असतो. नवीन लोकांशी गप्पा मारण्याची आणि त्यांच्या संस्कृती समजून घेण्याची संधी मिळते. आणि सोलो ट्रिप आपल्याला निर्भय बनवते. अनिश्चित परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळण्याची ताकद यामुळे निर्माण होते. त्यामुळे आपण अधिक जबाबदार आणि आत्मनिर्भर बनत असतो. आजच्या ट्रिपमध्ये ना, लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदाच अशी एकटी आलेली होते. पण आपण काय करतो, स्वतःभोवती एक सीमा आखून घेतो. आपली जबाबदारी आहे, आपल्याला जमेल की नाही म्हणून आपण स्वतःला बांधून घेत असतो. त्यामुळे एकटीने प्रवास करणं थांबतं. कामासाठी जातही असतील बऱ्याच जणी, पण सोलो ट्रिपला एकटीने मनसोक्त भटकंती करणं हे बंद होतं. लग्नानंतर अशी सहल करणं, लोकं काय म्हणतील ही भीती वाटते. पण लग्नानंतरही एकटीने प्रवास, सोलो ट्रॅव्हल आनंददायी असू शकतो आणि त्यांनी आपलं नातं म्हणजेच पती-पत्नीचं नातं मजबूत होतं आणि आनंदीही होतं. जर दोघांनाही फिरायची आवड असेल, तर तुम्ही दोघंही जाऊ शकता. पण दोघांपैकी एकाला वेळ नसेल, तर एकाने नक्कीच आपल्या घरातल्या कामातून ब्रेक घेऊन नक्कीच प्रवास करावा. तर असो, नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला 1-1 लिटर पाण्याच्या बॉटल्स दिल्या आणि सोबतच त्यांची कॅप देखील दिली. गुड मॉर्निंग. का नाम है और प्रोफेशनल गाइड है, ये आपको हमारे साथ रहेंगे पूरा दिन, इन्फॉर्मेशन बताते हुए हम साइट सीइंग एंजॉय करेंगे। एक बार तालियां बजाएं इनके लिए प्लीज। तो जैसा आपको बताया, जा रहे हैं हम लोग अंबर विलेज देखने के लिए, राजपूत राजाओं की पुरानी कैपिटल देखने के लिए। और ये जो गुलाबी वाला हिस्सा देख के आए हैं आप लोग, वैसा गुलाबी यहाँ भी दिखाई दे रहा है गाड़ी में। वो वाला करीब 300 साल पुराना हिस्सा है और वो बनाना जो है सवाई जयसिंह का सपना हुआ करता था। जो अंबर विलेज के 30वें राजा थे, तो 800 साल तक 30 राजाओं ने यहाँ रूल किया, पर 30 में जो यहाँ शिफ्ट हुए तो वो यहाँ के पहले हुए, और उन्हीं के 12वें वंशज पद्मनाभ सिंह अभी हवा महल देखा होगा आपको, हाँ। उसके पीछे जंतर मंतर सिटी पैलेस है, जहाँ पे रह रहे हैं अपने परिवार के साथ। लंच के बाद हम लोग जाने वाले हैं। बिल्कुल सामने पहाड़ों में। तो ये जो अंबर विलेज हम देखने जा रहे हैं, उसकी प्रोटेक्शन है करीब 1000 साल पहले बनी हुई 10 किलोमीटर लंबी दीवार, जो समय समय अपने एरिया को दूसरों से सुरक्षित करने के तौर पर ऐसी दीवारें बनाते थे, जो आज भी दिखाई दे रही है। और इसी दीवार में एक दरवाजा दिखाई देगा आप लोगों को, जिसे घाटी में होने के कारण घाटी के बोलते हैं। और ये पहाड़ आप देख रहे हैं, ये अरावली है, दुनिया की वन ऑफ द लॉन्गेस्ट, वन ऑफ द एंशिएंट रेंज अरावली, तकरीबन 1000 किलोमीटर एरिया में फैली हुई है। और इसकी विशेषता, इसमें से निकलने वाले कई तरह के पत्थर। तो देखिए, हम पहाड़ों के बिल्कुल नजदीक में आ चुके हैं, तो थोड़ा ध्यान से देखिए, आपको इसमें अलग अलग रंग के शेड दिखाई देंगे। और अरावली में से वैसे भी मार्बल, ग्रेनाइट, सैंडस्टोन, यहाँ तक कि प्रेशस एंड प्रेशस स्टोन्स भी दिखाई दे। मतलब वो राज परिवार की प्राइवेट प्रॉपर्टी है। और वो है यहाँ का सबसे बड़ा पैलेस, अम्बर पैलेस, उसके सामने बैठे थे हम लोग शूटिंग करते हैं, और वो साइड जहाँ से होते हुए कहते हैं। तो देखिए, सब कुछ बहुत बड़ा बेहतरीन है यहाँ पर, लेकिन एक दिक्कत है, और वो है यहाँ के हॉकर्स, जानते हैं ना, हाथों में सामान लेके बेचते। तर आमेर फोर्टपर्यंत आमची ट्रॅव्हल जात नसल्याने त्यांनी 4-4 जणींना ऑटोमध्ये बसून पुढे नेलं. आता तिथून आम्हाला आमेर फोर्ट जो आहे तो एक्सप्लोअर करायचा होता. आमेर किल्ला हा जयपूर राजस्थानमधील टेकडीवरती वसलेला एक भव्य ऐतिहासिक किल्ला आहे. राजा मानसिंग यांनी 1592 मध्ये बांधलेला हा किल्ला लाल वाळूचा खडक आणि पांढऱ्या संगमरवरापासून बनलेला आहे. राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि इथे एंटर केल्याबरोबर फुल राजस्थानी वाईब्स येत होत्या. पर
एक आम समस्या तो उसका सॉल्यूशन देखिए, इतना बड़ा जो कंपाउंड आप देख रहे हैं लगभग इतना बड़ा, और एक 50 फीट गहरा पानी का टैंक है इस जगह पर। तो इसके अलावा जितने भी सर्फेसेज हम पास करेंगे हर एक के नीचे पानी के टैंक्स हैं, और इतना परफेक्ट अरेंजमेंट पानी का, क्योंकि हमारे यहाँ हर साल बारिश नहीं होती है, और ज़रूरी नहीं है कि हो तो अगले साल अच्छी हो, कम भी होती। हा किल्ला कछवा राजपूत घराण्याचे मूळ निवासस्थान होता, ज्याचे बांधकाम राजा मानसिंह आणि नंतर सवाई जयसिंग यांनी पूर्ण केले. जोधाबाई यांचा जन्म आमेरच्या कछवा राजघराण्यात झाला होता. हा किल्ला त्यांचे माहेर मानले जाते. जोधा अकबरमधील बरेचसे सीन इथे शूट झालेले आहेत. आइए सर, आइए। तो इस सुरंग में जाने के रास्ते हैं, और अगर ये खुला हुआ है और बना हुआ है, पर दरवाजे पे दरवाजे पास करते जाए कहीं। यहाँ से देखिए, फिर उसके बाद में वो बिल्डिंगें बनी जिनके बीच से जीप वाले हमें ऊपर लेके आए, और राजा मानसिंह यहाँ से कोई 400 बोलते मिर्जा राजा जयसिंह ने, अब दूसरी के लिए इस साइड में था, एक ही था खाली मार्बल मैडम जाने देते थे, लेकिन अपने लोगों की प्रॉब्लम यहाँ जहाँ भी हाथ गया ना वो सब खराब कर दिया। तो यहाँ से देखिए नीचे के पेंटिंग शीशे ज़्यादा चमक रहे हैं, ये आजकल का असं लावले का ऊपर वाला जो है टिपिकल टर्किश और पर्शियन शैली है। दुनिया को गाली से बनाना आप शायद जानते हो कि जो तो टर्किश की टिपिकल शैली होती है इस तरह के बर्तन जो है सबसे पहले पर्शियन ने इंट्रोड्यूस किए थे, और ये डिज़ाइन है टिपिकल मुस्लिम है, क्योंकि वो फूल पत्तियाँ दिखाई दे रही हैं, इनमें कोई इंसान जानवर दिखाई दे तो वो हिंदू शैली को रिप्रेजेंट करता है। जैसे कि ये फूल है, इसके अंदर बड़े जैसे कोई डिज़ाइन है, जितने भी फूल हैं इनके अंदर बना करके वो हिंदू शैली कॉम्बिनेशन बड़े भी लगा सकते थे, फ्लैट भी लगा सकते थे, तो भी शीशमान कहलाता, पर छोटे उन्होंने प्रेफर किए कि जब यहाँ पे रंगीन पर्दे लगाए जाएं तो वो है ना, बड़े और फ्लैट में तो अच्छा इंडिविजुअल नहीं दिखेगा। जमीन पे कारपेट डालते थे तो सीलिंग उसी कलर में परिवर्तित हो जाती थी, और शाम के टाइम रोशनी के तौर पे जब दिए जलाते थे तो उनकी हिलती हुई लो ऐसी लगती थी जैसे तारे टिमटिमा रहे हैं। तो कभी ये सब इस रूम के अंदर ले जाके दिखाते भी थे, पर वही मैंने आपको बताया अपने लोगों के साथ प्रॉब्लम के अंदर जाने दिया तो वो सब काम खराब कर दिया, इसलिए अंडरग्राउंड जिनसे पानी वहाँ पहुँचता है। तो कल पूरे गाँव में पानी सप्लाई कर सकें। और कल आप लोग वहाँ से आए थे, कैसे बाई वॉक आए थे या येस येस पर मैं आपको बताना चाहूँगा जहाँ से आप लोग आए थे, ये शो वगैरह जो ओवर हो जाते हैं तो यहाँ लेपर्ड साइटिंग नहीं होती है। ये सबसे डेंजर तो हम ही हैं, तो देखते हैं कि डेंजर क्रिएचर चले जाए तो फिर ये बेचारे आते हैं, क्योंकि पानी के लिए लगभग गांव में जितने भी क्रिएचर हैं वो इसी पे डिपेंड करते हैं। तर आमेर फोर्ट आता सगळं पाहून झालेला आहे. या जागेस किल्ला जरी असे संबोधले जात असले तरी हा एक राजवाडा आहे. इथे आम्ही मस्त एक ग्रुप फोटो काढला, त्यानंतर काही फोटोज क्लिक केले, रील बनवल्या. त्या रील्स तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता. जयपूरमध्ये मला अत्यंत आवडलेलं ठिकाण, इथे पाहण्यासारखं खूप काही आहे. काही ठिकाणं अशी आहेत जिथं पर्यटकांसाठी तिथे एंट्री नाही आहे, आणि बऱ्याचशा पिक्चरचं शूटिंग देखील इथे झालेलं आहे, बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका वगैरे. आमेर फोर्ट पाहून झाल्यानंतर विना वर्ल्डवाल्यांनी आम्हाला खाली आल्यानंतर डायरेक्ट जेवणासाठी नेलं. जेवणाची वेळ झालीच होती, आणि ज्या हॉटेलमध्ये नेलं होतं तिथे आम्ही राजस्थानी जेवणाचा आनंद घेतला. प्रत्येक भागातली एक वेगळी चव असते, केल्या जाणाऱ्या भाज्या वेगवेगळ्या असतात, आणि भाज्या बनवण्याची पद्धतही वेगवेगळी असते, त्यामुळे चव बदलते आणि त्यातून मिळणारा आनंदही वेगळा असतो.
तर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर पुढचा प्रवास आम्हाला पायीच करायचा होता, कारण सगळी जी ठिकाणं होती ती खूप जवळ-जवळ होती. त्यामुळे विना वर्ल्डचे मॅनेजर हातामध्ये तो त्यांचा झेंडा वगैरे घेऊन पुढे असतात आणि आम्ही त्यांच्या मागे-मागे. अगदी शाळेच्या सहलीसारखं वाटत होतं आणि लहान झाल्यासारखं वाटत होतं. कारण जसे आपले टीचर वगैरे असतात ते आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात, तसेच अगदी मॅनेजर आम्हाला सोबत नेत होते आणि अगदी प्रत्येकाची विचारपूस करत होते, काळजी घेत होते. तर जेवणानंतर आम्ही जिथे आलो ते ठिकाण म्हणजे राजस्थानचं जंतर मंतर. आगळं वेगळंच नाव वाटलं मला. अपनी मेरिडियन लाइन होती है तो बिफोर 12 सूर्य होता है ईस्ट ऑफ मेरिडियन, यानी ये काम कर रहा होता है। और 12 बजे के बाद में जब सूर्य मेरिडियन के पश्चिम में चला जाता है, धूप यहाँ आ जाती है, वहाँ पे जाती है। क्लियर? तो बिफोर 12 6 घंटे ये, आफ्टर 12 6 घंटे वो काम करता है। और ये तर जयपूरमधील जंतर मंतर हे 18व्या शतकातील महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी बांधलेले एक अद्वितीय खगोलीय निरीक्षण स्थळ आहे. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असून येथे जगातील सर्वात मोठे दगडी सूर्यघड्याळ आहे, जे अचूक वेळ मोजते. तिथून पुढे आम्ही आलो राजस्थानच्या राजेशाही इतिहासाचा आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना, जो म्हणजे जयपूरचा सिटी पॅलेस. सिटी पॅलेस हे जयपूर राजस्थानमधील म्हणजेच संस्थानकांचे शाही निवासस्थान आणि पूर्वीचे प्रशासकीय मुख्यालय आहे. यामध्ये महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांच्या कारकिर्दीमध्ये जयपूर शहराची स्थापना झाल्यानंतर लगेचच याचे बांधकाम सुरू झाले, ज्यांनी आपला दरबार अंबरवरून जयपूरला हलवला होता. सिटी पॅलेसच्या आतमध्ये एक संग्रहालय आहे आणि तिथे फोटोग्राफी शूट अलाउड नव्हतं, त्यामुळे तिथे फारसे शूट घेतले नाही. त्यानंतर पुढचं ठिकाण म्हणजे असं हवा महल. आतून मी दाखवलंय आणि बाहेरून तुम्ही बघू शकता हे हवा महल असं दिसतं. हवा महल हे भारतातील राजस्थानमधील जयपूर शहरातील एक ऐतिहासिक आणि सुंदर राजवाडा आहे, जो लाल आणि गुलाबी वालुकाष्मापासून म्हणजे सँडस्टोन पासून बांधलेला आहे. याला वाऱ्याचा राजवाडा असंही म्हणतात. यामध्ये एकूण 953 झरोके म्हणजेच खिडक्या आहेत. त्यानंतर मग त्यांनी म्हणजे 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत आम्हाला वेळ दिला होता बापू बाजार एक्सप्लोर करण्यासाठी. पण एवढं थकलो होतो ना, की फारसं काही शूट करता नाही आलं. पण जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट केलेलं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता राजस्थानी बांगड्यांचे प्रकार, इथे असलेली ज्यामध्ये इथली ट्रेंडिंग ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी जी आहे ती घेण्याचा मोह काही आवरला नाही. त्याचबरोबर इथून मी काय काय घेतलेलं आहे हे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथे असलेल्या फेमस कुर्तीज वगैरे तुम्ही सगळं बघू शकता. आजकाल सगळं सगळीकडे मिळतं, पण आपण स्त्रिया आणि शॉपिंग हे समीकरणच वेगळं आहे. तर काही ना काहीतरी आपण घेतच असतो नक्कीच. तर हा जयपूरमधला दुसरा दिवस माझा. तर हा व्लॉग मी आठवणींनी सजवलेला आहे. डोळ्यामध्येही सगळ्या आठवणी साठवून घेतल्या, तसंच मोबाईलमध्ये देखील कॅप्चर केलेले आहेत आणि हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.